नमस्कार, मी सदानंद आराडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर आज आहे गोडगेगावची जत्रा। आमच्यापासून जसं अंतर जवळ आहे आणि या जत्रेला मी अजूनपर्यंत कधी गेलो नाही आहे, तर यावर्षी जाण्याचा योग येतोय। माझ्यासोबत आहे पिंटे आणि विराज। तर आम्ही बाईकने चाललो आहोत। सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण जाऊया आणि एकंदरीत जत्रा कशी असते ना ते बघण्याचा प्रयत्न करूया। चला। तर फायनली मी विराज आणि पिंट्या चाललो जत्रे खैरे घोडग्या ना। चला तुम्ही पण यावा। चला बेटा जत्रे का आता। तर मी आता पोहोचलो जत्रेच्या ठिकाणी आणि हे आहे घोडगे गावातील लिंगेश्वराचं मंदिर। मी या मंदिरामध्ये पहिल्यांदा येतोय आणि आता आपण सर्वात प्रथम श्री देव लिंगेश्वराचं दर्शन घेऊया। इथे बघू शकता बरेचसे भक्तगण इथे देवाच्या दर्शनासाठी उभे आहेत आणि इथे बघू शकता ही देवाची पालखी आणि ही पालखी थोड्या वेळाने निघेल आणि हा पालखी सोहळासुद्धा खूप मस्त असतो। तर तत्पूर्वी आपण देवाचं दर्शन घेऊया। इथे आपण बघू शकतो आणि इथे सर्वात पहिलं आपण बघूया नंदी बैल आणि नंदीचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया, कारण जिथे पण आपण जातो तेव्हा नंदीचं दर्शन पहिलं घेतो आपण, नंतर मग आपण देवाचं दर्शन घेतो। इथे बघू शकता हे जे खामकाठी असतात ते इथे आहेत आणि इथे हे श्री लिंगेश्वराचं देवस्थान आणि हे श्री लिंगेश्वराची पिंडी इथे आपण बघू शकतो आणि खरोखर खूप भारी वाटतंय देवाचं दर्शन घेताना आणि बरेचसे लोक सुद्धा या ठिकाणी देवाचं दर्शन घेत आहेत इथे आपण बघू शकतो। आणि हे काका आता देवाला श्रीफळ वाहत आहेत इथे आपण बघू शकतो। काही लोक भक्तगण श्रीफळ वगैरे घेऊन येतात आणि इथे बघू शकता आपण विविध प्रकारची इथे दुकानं आहेत, खेळण्यांची दुकानं, खाजा वगैरे। ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया कोणती कोणती दुकानं आहेत ती। जत्रेमध्ये मित्रांसोबत चहा पिण्याची मजा जी असते ना ती खूप वेगळीच असते आणि थोडीफार थंडी आहे, जास्त थंडी नाही आहे आणि चहाची टेस्ट आहे ना खूप जबरदस्त आहे, मनशांती चहा आणि खरोखरच खूप अप्रतिम अशी चहा आहे आणि मी सुद्धा आता चहा पितो आहे त्या बघू शकता आपण। आणि इथे जर आपण पुढे बघितलं तर हे काका गरमागरम भजी बनवत आहेत आणि भजीसुद्धा खायची जी मजा असते ना कांदा भजी ती खूप भारी असते, पण सध्या दुर्दैवाने काय होते की भजी कमी भेटतात आणि चायनीजचे पदार्थ जे खूप जास्त प्रमाणात भेटतात, पण या ठिकाणी ते चायनीजचे पदार्थ नाही आहेत, भजी भेटत आहेत। पण बऱ्याच जत्रेमध्ये बघितलं मी तर भजी कमी भेटतात आणि बाकीचे पदार्थ जास्त भेटतात। इथे बघू शकता आपण पिंट्यासुद्धा भज्यांचा आस्वाद घेतो आहे आणि इकडे बघितलं तर इकडे विराजसुद्धा आहे।
Avadara